नमस्कार फ्रेंड्स, तुमचं आपल्या चॅनल जगा आणि शिका यामध्ये खूप मनापासून स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण सुपर स्किल बद्दल बोलणार आहे, म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स। या व्हिडिओमध्ये आज आपण शिकणार आहे की सेल्फ कॉन्फिडन्सला नेक्स्ट लेवल पर्यंत कसं घेऊन जायचं। तुमची काही कामं अटकली असणार लो कॉन्फिडन्समुळे, आता तुमची कामं होणार सेल्फ कॉन्फिडन्समुळे। सेल्फ कॉन्फिडन्स ही अशी सुपर स्किल आहे, जर तुम्ही एक्झामची प्रिपरेशन करत असणार तर तुम्ही एक्झाममध्ये टॉप करू शकणार, किंवा इंटरव्ह्यूची तयारी करत असणार तर इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्ट होऊ शकणार। जर तुम्ही कुठे स्पीच देत असणार तर खूप साऱ्या टाळ्या तुमच्यासाठी वाजवल्या जाणार। जर तुम्ही कुठे मार्केटिंग करत असणार तर खूप सारे कस्टमर तुम्हाला मिळणार। जर तुम्ही कधी बिझनेस करत असणार तर खूप सारा पैसा तुम्ही कमवू शकणार। जर तुमच्या लाईफची खराब कंडिशन असेल, योग्य ते डिसिजन तुम्ही घेऊ शकत नसेल, तर सेल्फ कॉन्फिडन्स हा तुम्हाला प्रत्येक फील्डमध्ये काम येणार। फ्रेंड्स, सिंपल वर्ड्समध्ये शिका, आत्मविश्वास म्हणजे काय। स्वतःवर विश्वास की मी हे काम करू शकणार, स्वतःवर विश्वास की मी सगळं काही ठीक करणार, स्वतःवर विश्वास मी प्रत्येकाला कन्व्हिन्स करू शकणार, स्वतःची विचार मांडू शकणार व स्वतः मी मांडेल विचार लोक ऐकणार। तुम्ही खूप सारे व्हिडिओ यूट्यूबवर बघितले असणार कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी। चांगले कपडे घाला, चांगला परफ्यूम मारा, इंग्लिश बोलता आलं पाहिजे, असं करता आलं पाहिजे, तसं करता आलं पाहिजे। माय डिअर ब्रदर अँड सिस्टर, या सगळ्या बरोबरच्या गोष्टी आहे। मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की आतमधून कॉन्फिडन्स कसा बिल्ड करायचा। या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला काही टिप्स सांगणार, ज्या माध्यमातून तुम्ही तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड करू शकणार। टिप नंबर 1, आपल्या लाईफमध्ये कोणत्याही एका फील्डचे बादशाहपणा। प्रत्येकजण सगळ्या फील्डमध्ये एक्सपर्ट राहत नाही, कारण सगळ्यांना प्रत्येकच गोष्टी करायला जमणार असं पण नाही। प्रत्येकाचं टॅलेंट हे वेगवेगळं असतं, परंतु तुम्हाला तुमच्या इंटरेस्टनुसार एक दोन फील्ड चूज करायचे आहे की त्यातून तुम्ही तुमचं करिअर बनवू शकणार। जर तुम्ही चूज केलेल्या फील्डमध्ये महारथी बनले तर त्या फील्डचे तुम्ही राजा बनणार व वेगळ्याच कॉन्फिडन्सने तुम्ही ते काम करणार। फील्ड कोणती पण असू शकते, डान्स, आर्ट, म्युझिक किंवा स्वतःचा बिझनेस पण असू शकतो। पण जी फील्ड तुम्ही चूज केली आहे त्या फील्डमध्ये प्रॅक्टिस करणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे। तेव्हाच तुम्ही आत्मविश्वासाने त्या फील्डमध्ये यशस्वी होऊ शकणार व स्वतःला इतरांपेक्षा वेगळं बनवू शकणार। टिप नंबर 2, चुकी करणे व अयशस्वी होणार याला मुळीच घाबरू नका। असा कोणत्या व्यक्ती बघितला आहे का ज्याने कधी चुकी केली नाही। ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येकाकडून घडतात आणि प्रत्येकाकडून चुकी होतच असते। चुका होणं हे स्वाभाविक आहे, कारण जो व्यक्ती चुका करणार नाही तो व्यक्ती जीवनात कधीच काही करू शकणार नाही। कारण प्रयत्न करणारे हे चुका करत असतात, आणि चुका करणं चुकीचं नाही, परंतु नेहमी चुका करणे मात्र चुकीचं आहे। चुका करायला घाबरू नका। जर काही तुम्ही कधी चुकी केली असेल तर आपल्या कॉन्फिडन्सला लो होऊ देऊ नका। टिप नंबर 3, आपल्या संघर्षाला व आपल्या पास्ट अचिव्हमेंटला नेहमी लक्षात ठेवा। जर तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स वाढवायचा असेल तर आपल्या पास्ट अचिव्हमेंटला आठवण करा। छोटी मोठी कोणती पण अचिव्हमेंट असो, किंवा स्कूलमध्ये तुम्ही टॉप केलं असेल किंवा कॉलेजमध्ये टॉप केलं असेल, या कोणत्या चांगली रँक आली असेल तर या अचिव्हमेंटला नेहमी स्वतःला आठवण करून द्या व सांगा स्वतःला मी इतरांपेक्षा काही कमी नाही, कारण तुम्ही तेव्हा करू शकत होते तर तुम्ही आज पण करू शकताय। या छोट्या मोठ्या अचिव्हमेंटला, आपल्या स्ट्रगलला एका डायरीमध्ये नोट करून ठेवा। जेव्हा तुमचा कॉन्फिडन्स कमी होईल तेव्हा त्या डायरीला वाचा व सांगा स्वतःला की मी आत्मविश्वासाने चूज केलेल्या फील्डमध्ये कॉन्फिडन्सने यशस्वी होणार। टिप नंबर 4, जी गोष्ट तुमची सेल्फ कॉन्फिडन्स कमी करते त्याला पुन्हा करा व त्याचा पाठलाग सोडू नका। काही लोक काही गोष्टीमुळे कॉन्फिडन्स फील करू शकत नाही, जसं की काही लोकांना स्टेज फिअर असतो, काही लोक नवीन व्यक्तीसोबत बोलायला घाबरतात। जर तुम्ही पण अशा काही चॅलेंजेसला फेस करत असणार किंवा एखादी गोष्ट नवीन स्टार्ट करायला घाबरत असणार तर तुम्ही कोणी मजाक उडवणार या गोष्टीने स्वतः नर्वस फील करत असणार तर त्याला तुम्ही नेहमी करा। त्याला एकटं प्रॅक्टिस करा, तोपर्यंत प्रॅक्टिस करा जोपर्यंत तुमची ती गोष्ट ताकद बनणार नाही। तेव्हाच तर तुमचा जी मजाक उडवत होती लोक, तीच लोक तुमची यशाची फुलं बांधणार व वेगळाच कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये येईल। परंतु हा कॉन्फिडन्स टिकवून ठेवणं पण महत्त्वाचं आहे, कारण तेव्हाच तर तुम्ही नवीन गोष्टी फेस करू शकणार। आय होप तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या काही गोष्टी तुम्ही तुमच्या जीवनात ट्राय करणार व तुम्हाला एक वेगळाच कॉन्फिडन्स तुमचा बिल्ड होणार। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।